सध्या इराण इस्रायल वॉर सुरू आहे आणि सोन्याचे भाव दिवसेंदिवस कमी होताना दिसतात. साधारणतः अशा परिस्थितीमध्ये सोन्याचा भाव वाढणं अपेक्षित आहे, कारण कायमच सोन्याला एक सेफ हेवन समजलं गेलं. वाढणारे क्रूड ऑइलचे भाव, मार्केट व्हॉलेटिलिटी आणि जिओपॉलिटिकल घडामोडी यामुळे इन्फ्लेशन वाढण्याची शक्यता आहे. याच महागाईला आवर घालण्यासाठी फेड रिझर्व्ह त्यांचे इंटरेस्ट रेट कमी करणार नाहीत अशी मार्केटला अपेक्षा आहे. त्यामुळेच इन्व्हेस्टर्सचा कल सध्या सोन्याऐवजी युएस बॉन्ड्सकडे आहे, कारण ते सध्या चांगला यील्ड देत आहेत. या सगळ्या परिस्थितीमध्ये डॉलरची किंमत मात्र दिवसेंदिवस वाढतीये. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोन्याची किंमत डॉलरमध्ये ठरते. डॉलर सतत वाढत असल्यामुळे इतर देशांना सोनं खरेदी करणं महाग होतंय. तिसरं म्हणजे प्रॉफिट बुकिंग. 2026च्या सुरुवातीला सोन्याने उच्चांक गाठला होता. जेव्हा कोणतीही गोष्ट खूप वेगाने वर जाते तेव्हा गुंतवणूकदार आपला नफा सुरक्षित करण्यासाठी विक्री करतात. चौथं म्हणजे नवे सेफ हेव्हन्स. पूर्वी संकटाच्या काळात फक्त सोन्याकडेच धाव घेतली जायची. आता तेल, एनर्जी आणि इतर कमॉडिटीज पण परतावा देतात. त्यामुळे सोन्याची मक्तेदारी थोडी कमी झाली.